ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबां की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास स्वामी की जय। श्री गुरुवरे मधुसूदन सांबजे नमः पार्वती हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की। जैसे समुद्री लवण न पडे तो वेगळे अल्पची आवडे। मग होय सिंधू एवढे मिळे केव्हा। जैसे समुद्री लवण न पडे तो वेगळे अल्पची आवडे। मग होय सिंधू एवढे मिळे केव्हा। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. आणि आज ज्यांच्यासाठी आपण हा प्रवचन सोहळा साजरा करतोय आणि हा चांगलाच दिवस आहे, त्याच्यामुळे मी तर म्हणतो रोज 13 दिवस जर अशी सेवा घडली तर खूप भाग्याची गोष्ट आहे. 13 आजचा माझ्या मताने 4था दिवस आहे का? 4था आहे ना. हा, वैकुंठवासी हरिभक्त परायण सौभाग्यवती आमच्या कविताबाई रमेश महाराज जाहिरे यांचा हा प्रवचन रूपी सोहळा त्यांच्या जीवन चरित्रावर चाललेला आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्यापासून जाऊन त्यांना 4था दिवस झालेला आहे. जाऊन म्हणण्यापेक्षा ते गेले नाहीत, जात नाही कुठे येत फिरून या. वाया विनी बोल हा बोल वाया आहे. जात नाही कोठे येत फिरून येते, जात बी नाहीत, येत बी नाहीत, गेले बी नाहीत, आले बी नाहीत. तसं बाबा त्यांच्या जीवन चरित्रामध्ये श्री गुरुची सेवा घडली, श्री गुरुचं सानिध्य घडलं आणि अशा खूप चांगल्या मार्गाने चांगल्या गतीने त्यांचा वाटक्रमण केला. आणि त्याच्याच उत्तरार्धामध्ये म्हणून आणि आपण त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्याच मार्गामध्ये आता बघा 13 दिवस ते इथंच आहेत आणि त्यांना इतका आनंद होणार आहे की आज एवढे साधक माझ्या घरी आहेत आणि ते पण ऐकत आहे, फक्त तुम्ही आम्हाला दिसत नाही. ते आता इथंच आहे, 13 दिवस कुठंच जात नाही, 13 दिवस इथंच आहे. सगळ्याकडे पाहते, कोण आले कोण नाही आले सगळे दिसतात, सगळ्याला पाहते, सगळ्याला ऐकायला येते. ती आता ऐकत आहे, तिला किती आनंद झाला असं. आज जर प्रवचन चालू आहे असं जर 13 दिवस झालं तर ती आणि कोण्या अज्ञानामध्ये किंवा मायामध्ये न गुडपता तिला हा नामाचा जर बोध 13 दिवस भेटला तर ती खरंच तिच्या जीवनाचं कृतार्थ होईल, कल्याण होईल. मी महाराजाला सांगून गेलो, महाराज तुम्ही हा उपक्रम ठेवा. आता मी आज आहे, उद्या पंढरपूरला जाणार आहे. त्याच्यासाठी
आणि नंतर मी येणार, अजून एक दिवस मला भेटेल. तर तुम्ही राम महाराज आहेत, अजून कोणी आहे? हा सेवा तुम्ही आपल्या घरच्या घरी का होईना, पण हा 13 दिवसापर्यंत तुम्ही ठेवा. आणि 13व्या दिवशी एक चांगलं प्रवचन ठेवा. आणि नंतर मग 4च्या नंतर ठेवा तो 13व्या दिवसाचं. तिकडून तुम्ही ह्याला जाऊन आल्यावर आणि नंतर ती काय कार्यक्रम असतो 13व्याचा, ती पूजा होईपर्यंत तुमचं प्रवचन व्हावं अशी माझी इच्छा आहे. आता तुम्हाला जसं जमेल तसं करा, पण माझी एक विनंती म्हणून तर कोणी ना कोणी करा. आणि शिवराम महाराजाला मी बोलवतो, शिवराम महाराजाला एक दिवस बोलवा, असं कोणी कोणी करत राहिल्याने बरं पडेल. आणि हा सेवा कसा आहे, ज्याच्या जीवनामध्ये जे घडलंय आणि त्याला शेवटला हा जर प्रसंग घडला तर तो पुढच्या जन्मामध्ये शुभ होईल आणि त्याला कसल्या प्रकारचे अडथळा येणार नाही. त्यांच्या चरणावर आपण नतमस्तक होऊ आणि त्यांच्याच हा कृपा आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच मार्गस्थानी आपल्याला काढलेला हा सोहळा इथून पुढे चालूच ठेवावं हेच मी तुम्हाला विनंती करतो. तर त्यांचं भाग्य मोठं आहे आणि त्यांच्याच भाग्याने हे चाललेलं, सहज कोणाला घडत नाही, पण त्यांचं भाग्य काय ते त्यांचंच भाग्य ओढते. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडायला, म्हणजे त्यांचा भाव चांगला असल्यामुळे आणि हा प्रवचन माध्यम नामस्मरण त्यांच्या वतीने होतंय, हा एक चांगलाच मार्ग आहे. पण साधू संतांनी घालून दिलेली रीत आहे, त्या रीतीने चालणं म्हणजे काय होतं, त्या आत्म्याला समाधान होतं. ज्या घरामध्ये रडापड आहे तर ते आधीच दुःखी असतो, अजून इतक्या दुःख त्याला होतं. म्हणून रडापड नसू नये, तर त्या घरात नित्य नामस्मरण असावं, नित्य गजर असावा. म्हणून काही काही जागी तर 13 दिवसाचा सप्ताह असतो, मोठा कार्यक्रम असतो. बाबा गेले तेव्हा किती कसला मोठा कार्यक्रम होता गोटीला, 7 दिवसाचा 8 दिवसाचा मोठा. तिथं पाणी मिळालं नाही 13 दिवस, इतकं मोठं भयानक कार्यक्रम. म्हणजे मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आता आमचे वाघमोडे महाराज गेले शिरूरचे, 13 दिवस त्या वर्षापासूनच तो सप्ताह चालू झाला. 13 दिवसाचा त्यांनी 13 दिवसाचा सप्ताह ठेवला होता. पण आपलं जसं तोडकी मोडकी का होईना सेवा करावं ही आपली एक माझ्या मताने इथून पुढे ही प्रथा राहून जावं अशी एक माझी इच्छा आहे. आपल्यातला कोणी साधक जरी गेला तर आपण प्रत्येकाने 13 दिवसात केलं पाहिजे. आणि ही प्रथा जर ठेवली तर चांगली होईल. माझ्या मताने आम्हाला एक शिकवणच देऊन गेली म्हणण्यासारखं कविताने. आता तिच्यापासून हा नेम चालू होईल. कोणी आपला साधक गेला ना तर आपण त्यांच्या घरी जाऊन, म्हणजे त्याला इकडचं तिकडचं न आठवता त्यांनी त्या परमार्थ क्षेत्रात राहावं, त्याला त्याचीच आवड राहावी आणि त्याच्यामध्ये तो विसरून जाईल. याच्या निमित्ताने आपण केलेली सेवा आहे. तर माऊली ज्ञानोबा आहे असं म्हणतात की बाबा, जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्पची आवडे, मग होय सिंधू एवढे मिळे तेव्हा. माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात की बाबा, ज्या वेळेला समुद्रामध्ये मीठ पडत नाही तर ते समुद्र एवढं होऊ शकतं का? जसं आमच्या कविताने देह ठेवला, पण कशात मिळाले? अल्प कधीपर्यंत होती? देहाच्या सानिध्यात असताना ती संकुचित होती. जसं तसं समुद्रामध्ये मीठ पडल्याच्या नंतर ते मीठ काय होतो? समुद्र रूप होतो. आणि जोपर्यंत समुद्रात पाणी कसं आहे, मीठ कसं आहे, खारट आहे. दोन्ही एक रूपच आहेत ना. जरी भावाने वेगळे असतील, उपाधीने वेगळे असतील, पण मूळ स्वरूप काय एकच आहे. तसं हिने जर देहाने वेगळी झाली असेल, संकुचित तुम्हाला दिसली असेल, पण अधिष्ठानाने ब्रह्म आहे. आणि ज्या दिवशी जसं मीठ पाण्यापासून वेगळं होतं तोपर्यंत ते संकुचित होतं. ज्या वेळेला मीठ जसं समुद्रात गेलं ते काय झालं? समुद्र रूप झालं.
म्हणजे त्यांनी मीठ नावाची उपाधी सोडली. देह नावाची उपाधी बाद झाले आणि ब्रह्म या सुखाला प्राप्त झाले. मीठ नावाची उपाधी सोडली आणि समुद्र रूपाने मिटली. तसं कविता नावाची एक देहाला उपाधी होती, ती उपाधी त्यांनी टाकली आणि ब्रह्म सुखाला ते प्राप्त झाले. जैसे लवण न पडे, जोपर्यंत मीठ पाण्यात जात नाही तोपर्यंत पाणी रूप होणार नाही. जरी पाणी रूप झाला असेल तर ते समुद्र रूप होणार नाही. तसं देहाने जर सारखं जर देह रूपाने आले पण ते देह नसून तर ते कोण आहे? ब्रह्म आहे. आपलं सुद्धा स्वरूप ब्रह्म आहे, पण आपण आपल्याला विसरून गेलो. म्हणून म्हणले महाराज, विसरले तया थोर झाली हनी, पचतील खाणी 84च्या. आपण त्याचा विसर पडला, आम्ही त्याला विसरून गेलो. म्हणून बाबा आपण सुद्धा समुद्रासारखेच आहात, आपण सुद्धा ब्रह्मासारखेच आहात. आपलं स्वरूप ब्रह्म आहे आणि आपल्याला आपल्या श्री गुरुने हा मार्ग दाखवलेला आहे. पण आम्ही मार्गस्थ न राहता कशाच्या तरी आड, वृत्तीच्या तरी आड, इंद्रियाच्या तरी आड. महाराज म्हणले इंद्रिया सवडी लपू नको. आपण कुणाच्या आडवं लपू लागलो? इंद्रियाच्या आडवं लपू लागलो. अरे बाबा, इंद्रियाच्या आड लपू नका, वृत्तीच्या आड लपू नका, कशाच्याच आड लपवायचं नाही. तर एक त्या परमात्म्याशी ऐक्य होण्याचं आपल्याला आपल्या श्री गुरुने मोठं साधन दिलेलं आहे. फक्त साधनाचा वापर करा. कुठंही जायची गरज नाही, कोणालाही दाखवायची गरज नाही. आम्हाला भ्रम झालाय, काहीही होत नाही. जळतील राशी पातकाच्या किंवा पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे. कोणाला? भक्ताशी वज्रलेप होणे. म्हणून बाबा आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला करायचं आहे. आलो त्याच्यामध्ये तेच करायचं आहे. पण ते करत असताना अंतःकरणामध्ये श्री गुरु सेवा, श्री गुरुचं स्मरण. आणि श्री गुरु हा हृदयस्थ राहतो आणि त्यांचीच ऊर्जा असते म्हणून ते बोलत असतो. हृदय भुवनी घर केले किंवा वैकुंठ भुवनी, दोन्ही बी आहेत बर का. वैकुंठ भुवनी एक आहे आणि हृदय भुवनी एक आहे, किंवा जयाच्या हृदय भुवनी विराजते. आपल्या श्री गुरुनं दिलेला हा प्रसाद आहे आणि त्याच नामस्मरणामध्ये राहतो आणि त्याचाच उद्धार होतो आणि तोच शेवटच्या क्षणाला प्रभूशी ऐक्य होतो. इकडे तिकडे न भटकता प्रपंचाच्या राजगाड्यांमध्ये चालत असताना चालावं, पण त्याच्याशी एक राहावं. त्याच्यापासून वंचित राहू नये. तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही, कसलं दुःख होणार नाही आणि कसल्याच संकटात तुम्हाला येऊ देत नाही. कारण का? तो पुढे होतो आणि तुमचं रक्षण करतो. जेथे जेथे जाय मन, आड घाली सुदर्शन. मन जिथे जिथे जातो ना, तर तिथे भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन आडवं येतं आणि म्हणून त्या मनाला भटकू देत नाही. का बरं भटकू देत नाही? तर त्या मनाला न भटकू देणारा परमात्मा आपल्या हृदयात आहे. तुम्ही वसोनी अंतरी. तुम्ही काय करा? माझ्या अंतःकरणामध्ये वसून राहा. तुम्ही वसून अंतरी मज जागवा निर्धारी. मला जागवा. भगवान परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तसं बाबा आपल्या हृदयामध्ये श्री गुरु रूपी ब्रह्म आपल्या हृदयात
बसलेला आहे आणि तुम्हाला रात्र आणि दिवस जागवत आहे. पण हा भाव धरून माझ्यापाशीच आहे आणि मी कुठं फिरू लागलो, हा ज्या वेळेला तुमचा निश्चय होईल त्या दिवशी तुम्हाला मरणाची भीती वाटणार नाही आणि तुमचं मरण पहिलंच मिळलेलं आहे. मरणार कोण आहे? मरण कोणाला आहे? आत्मा जाईल जाईल असं कुठं ऐकलं का? बरं, जीव जाईल जाईल असं तरी ऐकलंय का? हा, जीव जाईल म्हणून ऐकलंय का? पुण्या साधूचं मत आहे का असं? नाही बाबा. आत्मा जाईल म्हणले का? नाही नाही. देह जाईल जाईल, देहा काळोबा खाईल, कारेनु मग जशी दगडा, कैसे हत्ती घोडे वाडा. बाबा देह जाणार आहे किंवा देह हे काळाची, धन कुबीराची, स्थिती मनुष्याची काया. देह काळाचा आहे, पंचतत्वाचा आहे, ज्याचा होता त्याला उष्ण आणि लावता त्याचा त्याला समर्पित केलेला आहे. तर तसं बाबा देह ह्या कर्माची जोपर्यंत तुमचं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंतच तुमचा देह आहे. काय शिल्लक आहे? देहाचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नाही. आत्मा आणि परमात्मा हा वेगळा आहे आणि देह आणि परमात्मा वेगळा आहे. देहाचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही. तसं सवेताचा आणि त्या देहाचा काहीही संबंध नाही. देह कधीच बाद झाला. ज्या वेळेला श्री गुरुनं आपल्याला प्रबोध दिला, आपण प्रबोधाचं चिंतन केलं आणि प्रबोधाच्या त्या क्रियामध्ये देह जळून गेलेला. देह भाव संपला आणि तुझं पाहता तो झाला. आणि आपल्या श्री गुरुला आपल्या हृदयात पहा. तुम्हाला बोध दिल्याच्या नंतर त्यावेळेला आपल्याला प्रबोध देतात आणि प्रबोध दिल्याच्या नंतर तुम्हाला एकांतात ज्यावेळेला डोळे लावून बसताना त्यावेळेला वृत्ती अंतर्मुख करून आपल्या हृदय भवनामध्ये न्याळून पहा, अंतर्दृष्टीने पहा. आपल्या हृदयामध्ये परमात्मा वास्तव्याला आहे. ज्ञानोबरायाचे प्रमाण आहेत, तुकोबरायाच्या प्रमाण आहेत, अनेक साधू संतांच्या वाङ्मयामधून आलेले अनुभव आहेत. तर महाराज म्हणतात की बाबा तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांताशी कामू. म्हणजे अनेक प्रमाण आहे. तो देव कुठं आहे जनाबाई सांगते, ते ज्ञाना मुक्ताबाई सांगतात, बहिणाबाई चौधरी सांगतात. अनेक साधू संतांचं वाङ्मय आहे की देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधली पाहे, देव नटला नाना परी, भरो निवरला चराचरी, चरा अचरा तोच आहे. फक्त आम्हाला एकच आहे की व्यवहारासाठी. मी कधी कधी तुम्हाला उदाहरण देत असतो, आता तुमच्या लक्षात येईल का नाही येईल. काय झालं, वांगे विकणारी बाई वांगे विकायला बसली. मी खूप वेळेला हा दृष्टांत दिलेला आहे. तर एका बाईने आली आणि तुम्ही किलोभर वांगे मागितले. काय मागितले? किलोभर वांगे मागितले. काय मागितले? किलोभर वांगे. आणि तिने किलोभर दिले. आता वांगे आहेत का किलोभर आहेत? वांगे काय? वांगेच आहेत. किलो कशी झाली? वांग्याचे. वांग्याचे काय बटाटे झाले का? नाही. आम्हाला किलोभर वांगे द्या, व्यवहारासाठी सांगू लागले. तसं किलोचा व्यवहार झाला म्हणून किलोभर झाले. तसा देहाचा व्यवहार झाला म्हणून कविता झाली एरवी ब्रह्म. कारण का किलोने मापले म्हणून किलोभर झाले. एरवी वांगेच आहेत. तसं देहाचा व्यवहार झाला म्हणून कविता हे नाव आलं. भावंड झाले, मुलं झाले, बरेच काही कुटाणे झाले. या शरीराच्या संबंधात गेल्याच्या नंतर खूप काही घडत असतं. जीव भाव होता,
तसं बाबा वांगेच आहेत. वांग्यावर काही परिणाम झाला नाही, पांढरे झाले नाहीत, पिवळे झाले नाहीत, लाल झाले नाहीत, काही झालं नाही, बदल काय नाही, वांगे वांगेच आहेत. फक्त किलो का झाले, तो व्यवहार किलोचा झाला. तसं ब्रह्मच आहे, पण फक्त व्यवहार झाला, देहाचा व्यवहार झाला. आणि त्या व्यवहारामध्ये मग पती झाला, मुली झाले, मुलं झाले, नातवंड झाले, हा संसार थाटला, हा व्यवहार आहे. पण फरक काय झाला का? शेरवी ते ब्रह्मच आहे आणि ते ब्रह्मस्वरूपच आहे आणि ती आता तुमच्या सोबत आहे. आता प्रवचन ऐकू लागली, ती कुठे गेली नाही, आता तुमच्या मध्ये बसून आहे आणि ते प्रवचन शांतपणाने आनंदाने ऐकत आहे. आणि तिच्याही आत्म्याला समाधान आहे, तिला सुद्धा आनंद झाला ह्या गोष्टीचा. ती लेकराकडे काय, नातीकडे पाय, मालकाकडे पाय, पोराकडे पाय, त्याच्यावर पारभर जाप, त्याच्या हाताला पारभर चोपड, याच्या तोंडावून हात फिरव, त्याच्या तोंडावून हात फिरव, हा प्रकार होता. पण आता तो प्रकार होणार नाही. फक्त ह्याच नामस्मरणामध्ये ही शिदोरी म्हणून तिला एक कळलेला आहे आता. कारण का देह गेल्यावर कळतो तिथं, त्याला जे जीवाला कळत असतो की बाबा आपण ह्या भ्रांतीत पडू नये आणि हे खरंच जे आहे तीच खरी आपली शिदोरी आहे. म्हणून याला त्याला न सापडता दिलेल्या नामाच्या बोधावर दिवसभर त्याच्यावर राहते आणि उद्या संध्याकाळच्या वाट पाहते. आपण आता केलेला संकल्प आहे, मग हे तुमची वाटच पाहणार आहे उद्यातून, तिला दुसरा काही नाद नाही आता. कारण का देहाची उपाधी बाद झाली म्हणजे देह सुटला. माया कोणाला आहे? देहामुळे आहे. मोह कोणाला आहे? देहामुळे आहे. मूल कोणाला आहे? देहाला आहे. पोर कोणाला आहे? देहाला आहे. याच्या देहाच्या सानिध्यामध्ये सुख आणि दुःख भोग पावे. सुख आणि दुःख देहाच्या माध्यमात आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की वांगे काय आहेत? वांगेच आहेत, याच्यात बदल झाला नाही. वांग्यामध्ये वांगे वांगेच आहेत, पण किलो का झाले तर किलोने मापले म्हणून किलोभर झाले. एरवी ते वांगेच आहे. तसं कविता ब्रह्मच होती, ब्रह्मच आहे, पण देह रूपाचा व्यवहार झाला आणि त्या व्यवहाराने तिचं नाव काय ठेवलं? जसं वांग्याला किलोभर नाव आलं. किती आलं? किलोभर. काय आलं? तर किलोनी मापलं. त्याला काय नाव आलं? आता वांगे नाहीत तर ते काय? किलोभर आहेत. वांगेच आहेत का किलोभर आहेत? किलोभर आहेत. तसं ब्रह्मच आहे, पण ब्रह्म कसं आहे? किलोचा व्यवहार लागला ते किलोभर झाले. आता वांगे नाहीत, वांगेच आहेत, पण ते किती आहेत? वांगे किती आहेत? तर वांगेच आहेत, पण ते किलोभर झाले. का किलोभर झाले? तर व्यवहार किलोचा झाला. तसं कविता पूर्वीच ब्रह्म होती, आताही ब्रह्म आहे, मध्ये व्यवहार झाला. कशाचा? किलोचा. मग आता ते वांगे वांगेच आहे, याच्याबद्दल शंका नाही. आणि एखादी बाई आले आणि म्हणली बाई आणि किती आहेत ग? 1 किलोभर आहेत. कसे दिले? आमच्या आहे का नाही? किती आहेत? वांगे आहेत ते किती आहेत? आता किती आहेत? किलोवर आहेत. वांगे नाहीत आता, किलोवर आहेत. तुम्ही काय म्हणणार? किलोवर आहेत म्हणणार का काय म्हणणार? मापून सांगणार वांगे 1 किलो सांगणार. तसं काय सांगले आम्ही? आता वांगे सांगितलं नाही की आम्ही 1 किलो सांगितलं. तसं आम्ही ब्रह्म सांगितलं नाही, कविता सांगितलं, व्यवहार झाला. तसं तुमचा आमचा व्यवहार होण्यासाठी जसं तराजूला किलो लावला, माप लावला आणि उपाधी त्याला धारण आली की हे किती झाले बाबा? तर हे किलोवर झाले. तसं वांग्यात बदल झाला नाही. वांगे काय पिवळे काळे झाले नाहीत. वांगे वांगेच आहेत आणि किलोवर आहेत. फक्त किलोचा व्यवहार झाला. तसं ब्रह्मच आहे, ब्रह्माला मायेचा व्यवहार झाला म्हणून कविता नावाने प्रसिद्ध झाली. आणि मग त्या नावाने त्या मायेचा व्यापक बुद्धीने परिवार झाला. मग बरेच बाबा 2 मुलं झाली,
2 मुली झाली, 2 मुलीचे लग्न केलं, त्यांचे नातवंड पाहिलं, तिनं सुख शांत झालं. तिचे 2 अपेक्षा होती, पण ते प्रभूंनी करू घेई. तिचं जिथपर्यंत आयुष्य होतं तोपर्यंतच खरंय. आयुष्य नाही बरं करायचं. तुम्हा आम्हाला दिलेलं बाबांचे एक असं खूप छान बोलायचे बाबा, मोठे बाबा. आणि बाबांच्या प्रवचनाला गेलो होतो दांडला. मला वाटतं इथं महादेव महाराज नाहीत, महादेव महाराज होते आमच्यासोबत. आणि वरच्या माल्यावर प्रवचन होतं दाडमध्ये. आणि तिथं प्रवचनामध्ये बाबांचा एक विषय निघाला. अरे ज्यांनी त्यांनी आयुष्याची गणना सांगतात, आयुष्याची गणना सांगतात, पण बाबांनी एक असा पुरावा दाखवला मीराबाईचा. आणि त्यांनी म्हणले बाबा, नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचला दाम, बाईनी विकत घेतला श्याम. काही लोकांनी, काही गवळणींनी, काही बऱ्याच लोकांनी तिला विचारलं मीराबाईला, मीराबाई अहो तुम्ही तर काही कवडी खर्चिली नाही, दमडी खर्चिली नाही, आणि तुम्ही तो कसा काही विकत घेतला? तर त्यांनी त्या उत्तरार्धात सांगितलं, जन्मभरच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाईनी विकत घेतला श्याम. तुम्हाला हा श्वास प्रबोधाच्या मार्फत दिलेला आहे. फार भाग्यवान आहोत आपण. आणि आम्ही याचा वापर करतो का? मीराबाई सांगितली, जन्मभरच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाईनी विकत घेतला श्याम. बाईनी अगं काय केलं नाही, जन्मतात्वापासून त्या प्रबोधाच्या नामाचं स्मरण केलं. या नामस्मरणाने एवढं ओझं झालं की त्याला सुद्धा झेपलं नाही. मी त्याला त्याच्या ऋणी बनवला, मी त्याला विकत घेतला. कशाने? कशाने विकत घेतला आहे? निष्ठ्या सुहासाने. म्हणून प्रबोधाची क्रिया हे शेवटच्या क्षणाचं भजन आहे. या भजनासारखं या जगात भजन कोणतं नाही. आणि ते तुम्हाला मिळालंय. एवढी संधी जर गवळलो आपण तर आपल्या इतके दुर्भाग्य, आपल्या इतके अभाग्य, आपण सौभाग्य होतो, पण याच्यापासून जर गेलो तर दुर्भाग्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणजे विसरली तया और झाली आणि पचतील खाणी. किती? 84च्या एवढा मोठा आपल्याला देऊन जर तुम्ही आम्ही जर त्याच्यापासून दूर गेलो तर खूप मोठा धोका आहे. म्हणून आपल्याला फक्त आयुष्यामध्ये आपल्याला श्वास दिलेले, आयुष्य नाही. ज्या दिवशी तुमचा श्वास बंद पडेल त्या दिवशीच तुमचा प्रक्रिया थांबेल. किंमत कशाला तुम्हाला? श्वासाला किंमत आहे. आणि तुम्हाला प्रबोध क्रिया कशाने सांगतात करायला? प्रबोधाची क्रिया आम्ही करतो का? कुणीकडे भटकलो नाही. हा, मनके पैरे अरे रस्ते लगाव गुरु ज्ञान के. कुठे लावा? त्याला कुठे लावा? रस्त्याला लावा म्हणले. त्या काय म्हणले? रस्त्यात. कुठं आहे रस? आम्ही किती शब्द पाहिले. रस्त्यात कुठं आहो आम्ही? रस्त्यात म्हणजे रस त्यात, रस्त्यात. वाटत नाही आता वाटत म्हणजे रस कुठं आहे? त्यात आहे ना. आम्ही कुठं आहोत? आम्ही त्या रस्त्यात आहोत. रस्त्यात वाटत नाही. आम्ही त्याला रस्ता म्हणतो. रस्ते लगावे गुरु ज्ञान से. अरे बाबा रस्त्यात आहे. आम्ही कुठं आहोत? रस्त्यात आहोत. त्या रस्त्यात आहोत. ब्रह्माच्या रस्त्यात आम्ही आहोत. आणि तो रस्ता माझ्या श्री गुरुने मला दाखवलेला आहे. याच्यापेक्षा अजून काय तुम्हाला मिळायला पाहिजे? म्हणून तुम्हाला दिलेलं आहे बाबा. तर त्याच मीराबाईनं सांगितल्याप्रमाणे जन्मभरच्या श्वासावितके मोजिले हरिनाम,
बाईनी विकत घेतला श्याम. नाही खर्चली कवडी दमडी, नाही खर्चला दाम. काही खर्च करायची गरज नाही. याच्यामुळे इतकं काही साधन अविषयाची साधने. सच्चिदानंद पदवी घेणे. त्या सच्चित आनंद, सच्चित आनंद ही पदवी प्राप्त करण्यासाठी एकच भजन आहे, ते प्रबोध आहे. बाकीचं भजन काहीच नाही. हे भजन लौकिकाचं आहे आणि हे भजन सोहिताचं आहे. म्हणून सोहिता कारणे संगती साधूची, साधूची संगती सोहिता कारणे. सोहिता कारणे संगती साधूची, साधूची संगती सोहिता कारणे. सोहिताच्या कार्याने साधूची संगती आहे. साधूची संगती म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला दिलेला बोध आहे, ते साधूची संगती आहे. साधून दिलेले तत्व आहे, साधून दिलेले नाम आहे आणि त्याच्याच संगतीत राहा. रस त्यात आहे. रस कशाचा? त्यात आहे. आम्ही कुठं आहो? लय लोक म्हणते आम्ही वाटत आहो का म्हणून. किती प्रश्न कसा आहे? रस्त्यात आहो. आम्ही कुठं आहो? रस्त्यात आहो. कुणा रस्त्यात आहो? मोकळीच्या कुत्राच्या. कसला शब्द वापरला मला? रस त्यात. अरे त्यात रस ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म माझ्या श्रीगुरूनं मला पाजवलेला आहे. मग रस त्यात आहे. त्या रसाचा बोध साधू संतांनी दिलेला आहे आणि त्याचा तुम्ही अनुभव घेतलाय. त्याच नामाचं भजन करा. तुम्हाला कसले संकट येणार नाही, कसलं दुःख येणार नाही. आणि जरी दुःख झालं तर त्या दुःखाची बोलू नका. ऑनलाईन चालू आहे. उद्या प्रवचन युट्यूबला येते, फोटो टाकायला लावतो त्याच्यावर. हा ऑनलाईन प्रवचन आहे. उद्या लगेच युट्यूबला येते. तर ते फोटो टाकलेला आहे त्याला की बाबा आपल्याला आपल्या श्रीगुरूनं दिलेलं जे आहे तेच तत्व आपल्याला त्याचा जोपासना करायचा. आपल्याला काय करायचं नाही. तीर्थ वर्त नेम किंवा कसलंच काय करायचं नाही. तुम्हाला करायचंय, करायचं असं नाही हे सांगत नाही, पण त्याच्याशिवाय करणं म्हणजे अधोगतीचं कारण. त्याला अनुसरून करा. तीर्थ करा, व्रत करा, वैकल्य करा आणि त्याला सोडून जर काय केलं तर काय करणार? मालकाला सोडून जर काय बी करायचं तर तिला पुण्य आहे का? कुठं जाईल ती? तसं दिलेल्या तत्वाला जर सोडून नको त्याच्या मागं भटकत राहिलं तर तुमचा उद्धार होणार नाही आणि त्याच्यामध्ये काही मेळ बसणार नाही. तसं जसं वांगे काही त्याच्या बदल झाला नाही, जसं समुद्रातलं मीठ आहे आणि तेच मीठ पुन्हा समुद्रात गेलं म्हणजे समुद्र एवढा होतो, म्हणजे समुद्रासारखा होतो. तसंच आमचे वैकुंठवासी कविताबाई रमेश महाराज जयरे यांच्या या 4थ्या दिवसाच्या प्रकरणामध्ये जशी जमली तशी वाकडी काय नीट देव जाणे जशी झाली तशी सेवा करण्यात आली आणि इथून पुढे सर्वांनी विजयी नसलो तरी हा 13 दिवसापर्यंत चालवावा एवढीच माझी विनंती. आणि ज्यांच्यासाठी आपण ठेवलेला कार्यक्रम आहे त्यांच्या चरणावर ही सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम
हरिनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबांनी की जय. श्री गुरुवरे मधुसूदन महाराज. आता विश्वात्मकी दिवे देशो निमज द्यावी पसाय राम. दया सत्कर्मी रथी वाढो दुरितांचे तिमिर जाऊन. जो जे वांचिल तो तिला हो प्राणिदात. विश्वारनिष्ठांची मान दिहाळी. चला कल्पतरुचार बोल जिथे अर्णाव पियुषांचे. मारतंड जे स्थापहिना किंबहुना सर्व सुखी. भजू जे आधी पुरुखे अखंडिता. विशेष लोकवे येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. येणेवर ज्ञान देव सुखया झाला. 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 हरि ओम शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा. कारणी हे माझा पेक्षू नको गुणवंता अनंता. नायका मागडी आता. जय जय रघुवीर स्वामी रामदास महाराज. बोलो रे भाई सब संतान जय. आज का आनंद की कैता महाराज की